नमस्कार मित्रांनो, मी सुनील मुलगीर. विषय असा आहे, दिव्यांग कल्याण विभाग स्वतंत्र होऊन आज बरेच दिवस झाले, परंतु दिव्यांगाची हेळसांड कुठं थांबताना नाव घेत नाही. अधिकारी व कर्मचारी दिव्यांगाच्या नावावर डुप्लिकेट बिलं उचलून करोडो रुपये खाते, तरी ह्याच्यावर कुठंच जसं प्रशासन दिव्यांग मंत्रालय स्वतंत्र होऊन झाल्यानंतर सुद्धा आजपर्यंत कारवाई होत नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे. दिव्यांगांना जिल्हा सक्षमीकरण कार्यालय 1 मे 2025 रोजी स्थलांतरित करण्यात आले. जुन्या ठिकाणी जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग येथे कार्यरत असताना जाणून बुजून दिव्यांगांना कसा त्रास देत आहे या हेतूने काही कर्मचाऱ्यांनी हे कार्यालय दूर नेले होते, फक्त दिव्यांग शाळेचे गोडबंगाल लपवण्यासाठी. दिव्यांगाचा 1 रुपयाचाही फायदा नाही. फक्त दिव्यांग कार्यशाळा किंवा दिव्यांग शाळेचे जेवढे कामं बोगस असतात ते फक्त तिथं चालतात, बाकी काही चालत नाही. दिव्यांग आला तर दिव्यांगाला बसायला साधी एक चेअर सुद्धा नसती, खुर्ची सुद्धा दिली जात नाही बसायला. एवढी दुर्दैवी अवस्था दिव्यांगाची आहे. आणि कर्मचारी शाळेचे शिक्षक आज कार्यरत ह्या कार्यालयात आहेत. दिव्यांगांना साधं विचारी सुद्धा नाही. दिव्यांग आल्यानंतर त्याला तुझं काय काम आहे, होईल ये उद्या, ये परवा, असे ढकलाढकली ढकल चालू असते. यामध्ये वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता श्री प्रल्हाद लांडे यांनी आम्ही काही दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या निदर्शनास आणून दिले की दिव्यांगांना येण्या जाण्यासाठी खूप हे कार्यालय दूर होत आहे. तर आम्हाला ज्यापूर्वी ठिकाणी होतं त्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिले. आणि नंतर जे राजकारण सुरू केलं हे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता प्रल्हाद लांडे यांनी हे कार्यालय स्थलांतर करायचं, पण ह्याच्यात आपला खिसा कसा गरम करता येईल, भरता येईल ह्या हेतूने ह्या लांडेंनी लाखो रुपयाचं बिलं आज नूतनीकरणाच्या नावाखाली लाटण्याचा प्रयत्न चालू आहे. साधं दिव्यांगांना पूर्वीच्या ठिकाणी दिव्यांगाचं कार्यालय चांगलं चालत असताना विनाकारण ह्या लांडेंनी तिथं नेलं. आता आलं इथं आतमध्ये भिंत वळली, दुसरी कोण दरवाजाची काही गरज नसताना दरवाजा नवीन बसवला. फक्त ह्याचं दिव्यांग शाळेचे गोडबंगाल आणि बोगस कामं लपवण्यासाठी. दिव्यांगाचा 1 रुपयाचा सुद्धा फायदा होणार नाही या कार्यालयातून. आज लाखो रुपये जनतेचा पैसा खर्च करत आहे. याच्यावर कुठंतरी दिव्यांग मंत्रालयाचे माननीय सचिव मुंडे साहेबांनी याची चौकशी करून या प्रल्हाद लांडेला तात्काळ निलंबित करावे, जेणेकरून दिव्यांगाला न्याय मिळेल. आणि हे दिव्यांगाचे जे बोगस पैसे खात आहेत याच्यावर कुठेतरी वचक बसा. यांचे कला शिक्षक हे जिल्हा सक्षमीकरण कार्यालयात काम करतात. फक्त हे स्वतःच शाळेचे बिले काढण्यासाठी काम करतात, दिव्यांगासाठी नाही. मग दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय होऊन काय उपयोग आहे? जर दिव्यांगांना योग्य न्याय द्यायचा असेल तर आपण यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. आणि ह्याने जे लाखो रुपयाचं आज हे भ्रष्टाचार परभणीमध्ये होत आहे हे तात्काळ थांबवावा आणि यांना तात्काळ निलंबित करून यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. आपण जर या चॅनलला नवीन असताल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा. धन्यवाद.